दूध दरासाठी आज राज्यभर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। दुधाला 40 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातल्या विविध जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केली। वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्यानंतर दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे। आजपासून दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, उपोषण आणि निदर्शनं सुरू केले। आज संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला, तर पुण्याच्या टाकळीमध्ये सुद्धा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला। संगमनेरमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली। आणि दुधाच्या आंदोलनासंदर्भात शेतकरी नेत्यांसह दूध उत्पादक आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। बाजूला राज्य सरकारनं दूध उत्पादकांच्यासाठी काय करायचं म्हणून 28 तारखेला बैठक बोलवून चर्चा करायचं नाटक करायचं, आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं दूध पावडरच्या आयातीचा निर्णय घ्यायचा। हा भोंगळपणा बंद करा, हा भंपकपणा बंद करा आणि खऱ्या अर्थानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या। अन्यथा जुलै महिना हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलन करणारा महिना असणार आहे, आणि त्यावेळी मग केंद्र आणि राज्य सरकारला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आजपासून महाराष्ट्रभर दूध उत्पादक रस्त्यावर उतरतायत, आंदोलन करतायत, टाळो फोडतायत। अशा पार्श्वभूमीवर अगोदरच मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना ही 15,000 टन दुधाची पावडर का आयात केली गेली याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर हे केंद्र सरकारकडे नाहीये। दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय केंद्र सरकारनं तातडीने मागे घ्यावा। देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशा प्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून 2 रुपये कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत। निमंत्रणाची वाट बघू नका। जिथं जे आंदोलन मिळेल, आज कळसमध्ये असू द्या, उद्या धनुर्यात असू द्या, अजून संगमनेरमध्ये कुठं, जिथं जिथं शक्य आहे, कोणाची वाट बघू नका का मला बोलवलं नाही, मी सरपंच असून मला निमंत्रण दिलं नाही, स्वतःहून उड्या मारू आपण। आणि आता गरम तापलंय तवा सगळा, कारण की लोकसभेला सगळ्यांना कळालंय, पहिल्यांदा कुठल्या तरी सरकारच्या तोंडातून वाक्य आलंय, शेतकऱ्यांमुळे आमच्या काही जागा पडल्या, शेतकऱ्यांमुळे आम्हाला अपयश आले। आता गरम हातोडा आहे, घाव असा मारा, एक घाव 2 तुकडे।